नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरातून एक थरारक आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे। 5 दिवसापासून बेपत्ता असलेला एक तरुण दाट जंगलात जिवंत अवस्थेत सापडला आहे। रामटेक तालुक्यातील बेलदा येथील रहिवासी अरुण राधेश्याम तांदुळकर वय वर्ष 32 हा 1 एप्रिल रोजी सकाळी घरातून बाहेर पडला, मात्र त्यानंतर तो परतलाच नाही। कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला पण काहीच ठसा लागला नाही। अखेर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली। सलग 5 दिवस सुरू असलेल्या या मोहिमेला अखेर 5 एप्रिल रोजी यश मिळाले। जंगलाच्या आत खोल भागात अरुण झाडाखाली बसलेल्या अवस्थेत जिवंत आढळून आला। तो अत्यंत थकलेला, उपाशी होता पण शुद्धीत होता। या 5 दिवसात त्याने कोणतेही अन्न घेतले नव्हते। भूक, थकवा, अंधार आणि वन्य प्राण्यांचा धोका या सर्व संकटांना तोंड देत त्याने आपल्या जीवासाठी झुंज दिली। शोध पथकाने तत्काळ त्याला बाहेर काढून देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या घटनेनंतर कुटुंबियांनी भावुक होत देवाचे आणि शोध पथकाचे आभार मानले। परिसरात या थरारक बचाव कथेची जोरदार चर्चा सुरू आहे। खरंच देवतारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती देणारी ही घटना आहे। राधेश्याम तांदुळकर हे इसमास 7:30 वाजता आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात आणण्यात आले होते, कारण तो 5 दिवसापासून जंगलामध्ये हरवला होता। तो थोडासा बोळसर असल्यामुळे घरातून गेला होता। तर आज तो सुरक्षित अवस्थेत सापडला आणि घरच्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले। तर आम्ही त्यांची पूर्ण शारीरिक तपासणी करून त्यांचे सगळे व्हायटल्स वगैरे तर नॉर्मल आहेत, तरी आम्ही त्यांना भरती ठेवले हॉस्पिटलमध्ये, कारण आपल्याला उद्या एक त्यांच्या वैद्यकीय तपासणी करायच्या आहेत। त्या कारणास्तव पेशंटची अवस्था सध्या चांगली आहे। त्यांचं नशीब खूप चांगलं होतं की जंगली प्राण्यांपासून त्यांचं सुरक्षित झालं, तिकडे त्यांना काही त्रास नाही झाला। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।